तर कैलास फडवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कैलास फड यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये असलेले उमेदवार राजासाहेब देशमुख आणि त्यांच्या बॉडीगार्डला रोखलेलं होतं। दरम्यान या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परळीत धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख उमेदवार होते। मतदानाच्या दिवशी राजेसाहेब देशमुख बॉडीगार्डसह एका मतदान केंद्रावर गेले होते। याच वेळी कैलास फड यानं राजेसाहेब देशमुख आणि त्यांच्या बॉडीगार्डला रोखलं। कैलास फडचा मुलगा निखिल फड आणि इतर काही जणांनी दादागिरी सुद्धा केली। याच वेळी देशमुखांचे कार्यकर्ते माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती। दरम्यान दादागिरी आणि मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला होता। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी राजेसाहेब देशमुखांसह अनेकांनी केली होती। अखेर 3 महिन्यांनंतर कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। याआधी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटकही झाली होती। कैलास फड, त्यांचा मुलगा आणि इतर 5 जणांवर आता गुन्हे दाखल झालेले आहेत। पुढची कारवाई नेमकी कशी होईल काय वाटतं? 100% त्यांना अरेस्ट व्हायला पाहिजे, आर्म ॲक्ट लागला पाहिजे। धमक्या दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने मागे पळून मारहाण केलेली आहे तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। त्याच्यामध्ये 307 सुद्धा लागला पाहिजे असं माझं मत आहे। परळीची आम्ही जे सांगत होतो की परळीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही जिवंतच नाही। ही कायदा आणि सुव्यवस्था ही माननीय धनंजय मुंडे साहेबांनी वाल्मिकांना चालवायची। त्याचा प्रत्यय असा आहे की ज्या मतदान केंद्रावर एवढी नाजूक घटना घडली की मी मतदान केंद्रानंतर गेल्यानंतर पोलिसाला गचांड उचलण झाली, पोलिसालाही धाराधारी झाली आणि एका चांगल्या माझ्या कार्यकर्त्याला ॲडव्होकेट माधव जाधवला बाहेर त्यांनी रेषेच्या बाहेर मारहाण केली। तरीसुद्धा साधा पोलिसांनी एवढं सुद्धा औदार्य दाखवलं नाही की लगेच गुन्हा नोंद करावा। असेल FR कुठून फाडायचा? धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावरून 307 लावा, 300 एवढं लावा, 300 तेवढे लावा। पोलिसाच्या पगार ह्यांना कशाला पगार देता? मग हे सगळं पोलीस स्टेशनच धनंजय मुंडेच्या घरी घेऊन जा ना। 82 दिवस उलटून गेले। हे पोलीस प्रशासनामध्ये ज्या पूर्वीचे जे काही अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांचा तो फेल्युअर म्हणायला हरकत नाही, कारण सामान्य माणसाचा पोलिसांवरती जो काही विश्वास होता तो विश्वास मधल्या काळामध्ये उडत चाललेला होता। जे पोलीस अधीक्षक कावत साहेबांना या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यामुळं जरी विलंब झालेला असला, देर आहे दुरुस्त आहे, शेवटी न्याय मिळण्याची अपेक्षा सर्वांना झालेली आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून काल परळी येथील घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे।